नमस्कार, मी रोहिणीच किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत रवा अप्पम. त्यासाठी इथे मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यात आपण 1 वाटी रवा आणि 1 वाटी दही टाकून घेऊया. हे आपल्याला 1 तास भिजत घालायचं आहे. त्यामुळे याच्यात 1 वाटी रवा आणि 1 वाटी दही आपण घेतलेलं आहे. तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता. आता हे चांगलं मिक्स करून घेऊया. मिक्स म्हणजे जेणेकरून रवा आणि दही एकजीव झालं पाहिजे. हे आता 1 तासासाठी आपण झाकण ठेवून देणार आहोत. आता 1 तास झालेला आहे. आपण झाकण काढून पाहूया किती भिजलं आहे आपला रवा दह्यामध्ये. बघून घेऊया आपण. आपला रवा चांगला फुललेला आहे. आता हे याच्यात 2 चमचे जास्तीत जास्त तांदळाचं पीठ टाकायचं, जास्त पण नाही. तांदळाचं पीठ टाकून घेतलं आहे मी. त्यात मीठ चवीनुसार, चॉप केलेलं कांदा 1 वाटी आणि चॉप केलेलं गाजर टाकून घेणार आहे. एकदम बारीक चॉप करायचं. थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर. तुम्हाला वाटलं ना तर याच्यात बारीक चिरलेलं टोमॅटो पण टाकू शकता. 1 छोटा चम्मच आपण बेकिंग पावडर टाकलेली. बाकी दुसरं काही टाकायची गरज नाही. बेकिंग पावडर पण जास्त. आता हे सगळं साहित्य आपण मिक्स करून घेऊया. जर वाटलं ना आपल्याला जास्त आहे तर पाणी टाकायचं, पण जास्त नाही. मी इथं फक्त अर्धी वाटी पाणी टाकलेले. तव्यावर अगोदर अप्पम करून बघायचा. आपल्याला जर वाटलं की आता खूप घट्ट होते तरच पाणी टाकायचं. जास्त जर पाणी झालं तर होणार नाही, तव्याला चिटकणार. त्याच्यामुळे पाणी जरा बेतानेच टाकायचं. हे सर्व एकदम चांगलं एकजीव करून घेऊया, जेणेकरून सगळं मिक्स झालं पाहिजे. आता हे सगळं आपलं मिक्स करून झालेलं आहे. आता आपण तवा ठेवला गॅसवर. अगोदर जरा चांगला मोठ्या गॅसवर गरम करून घ्यायचा तवा. आणि जेव्हा आता आपण अप्पम टाकणार आहे ना, त्यावेळेस गॅसची फ्लेम लो ठेवायची. तेल, बटर, तूप तुमच्या आवडीनुसार काही लागू शकता. याला काही जास्त तेल वगैरे नाही लागत. आता आपण टाकून घेऊया. याच्यात तुम्ही इडलीच्या आकाराचे पण अप्पम करू शकता. अप्पम नाव आहे त्यामुळं आपण याला थोडं जाडसरच करणार आहोत. एकदम छान होतं, टेस्टी. सुरुवातीचं आता थोडं माझं मिश्रण घट्ट झालेलं आहे. मी आणि अप्पमचा आकार थोडा बारीकच पकडलेला आहे. चमच्याने मी चांगलं पसरून घेतलेलं आहे इथं. आणि आता कढईने आणि वरतून थोडंसं तेल टाकून घेतलं आहे. आता झाकण ठेवून देऊया. गॅसची फ्लेम लो करून एकदम 1 ते 2 सेकंदासाठी झाकण ठेवून दिले. लगेच झाकण काढायचं, पलटी करायचं. अजिबात तव्याला चिटकत वगैरे काही नाही. बघा किती छान पलटी झालं. फक्त 2दाच पलटी करायचं. याला जास्त पलटी करायची पण गरज नाही. आणि मी तवा पण आपला साधाच चपातीचा तवा घेतलेला. याला पॅनची पण गरज नाही लागत. आता आपला अप्पम होत आलेला आहे. जास्त पण काही पलटी वगैरे करायची गरज नाही. फक्त 2दा पलटी केला तरी होतो आहे. पहिल्या वेळेस पण टाकला ना अप्पम की झाकण ठेवायचं 2-3 सेकंदासाठी. दुसऱ्यांदा पलटी केला ना की झाकण ठेवायचं. झाकण ठेवल्यामुळं पटकन तयार होतं. आता आपण दुसरं पण अप्पम सेम प्रोसेसमध्ये करून घेऊया. मी अप्पमचं पीठ थोडंसं घट्ट झालं होतं, त्यामुळं परत थोडंसं अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे. तर परत दुसरं अप्पम आपण टाकून घेतलेलं आहे तव्यावर. एकदम किंचितसं तेल तव्याला लावून घ्यायचं. आणि त्यात चमच्याने पसरून घेतलेलं आहे. परत कढईने आपण थोडंसं तेल टाकून घेतलं आणि वरतून पण, आणि झाकण ठेवून देऊया. नक्की ट्राय करा, नक्की आवडेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत नक्की ही रेसिपी तुम्हाला आवडणार. आपण जी इडलीला वगैरे चटणी करतो ना, त्यासोबतच छान लागेल हा अप्पम. कोणते पण तुमच्या आवडीनुसार चटणीसोबत सॉससोबत खाऊ शकता. आता सेम प्रोसेसमध्ये मी सगळेच अप्पम असे तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही जर लहान आकारात करणार ना मोठ्या पॅनवर, तर छोटे छोटे इडली आपण करतो ना तशा प्रकारात केल्याने 1-1 पलटी करून जरी बाजूला ठेवले ना तव्याच्या 1-1 करून, तरी पण छान होतील. बघा, अशा सगळ्या पद्धतीने मी असे सगळे अप्पम
तयार करून घेणार आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. 1 वाटी रवा आणि 1 वाटी दहीमध्ये आपले 6 अप्पम तयार होतात. तुम्ही तुमच्यानुसार क्वांटिटी कमी जास्त करू शकता. ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला आवडेल. आता आपले अप्पम सगळे तयार झालेले आहेत.